उभ्याने बोलू का बसून बोलू? नक्की सांगा. मला लागणार आपण रागाने मागते दिसत नाही वाटतं मला आपल्याकडून मागतं. थोडा टाळायचा प्रॉब्लेम आहे, जास्त नाही. पडलं होतं मी तिकडे. मला छोटा बाबा ऐकत नाही का दिसत नाही तुम्हाला. आता 15 तारखेला निवडणूक आली आहे नगरसेवक पदाची. तुम्हाला नगरसेवक कसा हवा काम करणारा तुमच्या घरामध्ये महापालिकेच्या सुविधा हिंदीमध्ये लोक मागली इतर वाचले पण आहेत हिंदीमध्ये बोलले. क्या है कि कॉर्पोरेशन की जो महापालिका से जो सुविधा उपलब्ध होती है सुधीर भाई ने इस जगह पे काफी काम किया है. 15 साल में काफी लोगों तक पानी पहुंचाया है, शादी लगाए, रास्ता बनाया, लाइट कोई आपको उपलब्ध करके दिया. लेकिन जो पिछले 6-7-8 साल गए उसमें जिन लोगों को आपने चुन कर दिया वो आपको कभी दिखाई नहीं दिया और अभी आपको दिखाई दे रहे हैं. अभी वो पैसा बांटेंगे, दारू देंगे और कुछ देंगे लेकिन 5 साल जनता का काम नहीं देंगे और 5 साल फिर दिखाई नहीं देंगे. उससे होशियार रहना है अभी आपको. अभी जो हमारा निशानी है 3 तारीख उसमें 4 जगह पे आपको अरे दादा थांब जरा. चांगले वेल एज्युकेटेड कॅन्डिडेट आता आपल्या समोर आहे. सुधीर भगत स्वतः इंजिनियर आहे, दिव्या गोटे आणि मी ग्रॅज्युएट आहे. पल्लवी जगताप इंजिनियर आहे. शिकलेले उमेदवार तुमच्या समोर आहेत आणि काम करणारे लोक आहेत. मी आता एवढा तरुण वरती आलो. मला एका सांगितलं खूप महिला जमलेल्या आहेत, खूप भगिनी जमलेल्या आहेत. त्यांना माझा चेहरा बघावाच लागेल. भले माझा चेहरा बघण्यासारखा नसला तरी काय काम करणारी व्यक्ती आहे म्हणून तरी बघा मला माझ्याकडे. तर मी आता आपल्या लाडक्या नगरसेवकाला सांगतो सुधीर भगतना की त्याने आपल्याजवळ का आपलं म्हणणं आहे ते मांडावं, आपल्या सूचना काय आहेत त्या मांडाव्या आणि आम्ही कशासाठी. साहेब ह्या ज्या महिला आहेत ह्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्या माझ्या दुःखात पण बरोबर होत्या आणि माझ्या सुखात पण बरोबर होत्या. वडलोपार्जी आजोबांची ही माया होती, त्यांनी या ठिकाणी मंदिर बांधलं. हे वडलोपार्जी ही परंपरा चालू आलेली आहे. आम्ही नसतो सर, आम्ही या ठिकाणी नसतो, पण साहेब हे मंडळ हे मंदिर ही इथे बसलेली लोक जनता चालवते आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्यच आहे. या मंदिराला चालवायला सर्व धर्माची लोक आहेत जी हे मंदिर चालवतात. म्हणजे तो मुस्लिम आहे, बौद्ध आहे, मराठी आहे, आगरी, कुणबी, उत्तर भारतीय असं काही नाहीये. त्या मंदिरावरती या लोकांचं अफाट प्रेम आहे, श्रद्धा आहे. या पद्धतीने ही लोक या ठिकाणी काम करतात. आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते बोलायचं असं आहे तर काही कारणास्तव आमच्या भावाला आपण बाहेर ठेवलं, पण ह्या भावाला त्याच्याबरोबर त्याच्या 2 बहिणींना आणि माझ्या मोठ्या भावाला परत संजय नगरची देखरेख करायला बोलवायचंय की नाही बोलवायचं. आणि या ठिकाणी जे काय लोक आपण आलेलो आहोत ते एक दिलानी एक जोमाने आलेलो आहे. का आलोय? काय जी लोक आपण निवडून दिली होती ती 8 वर्ष आपल्याकडे बघायला पण नाही. मी होळी असो, दिवाळी असो, सण असो, काही असो, फुल नाही फुलाची पाकळी मी माझ्यातर्फे आपल्यापर्यंत पोहोचत होतो. मी आपल्याला सांगत होतो घाबरू नका, भाऊ अजून आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही माझ्या पाठीशी आहेत, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. कारण आपल्या टायमाला जी कामं झाली आणि ह्या व्यक्तीने जे हे 2 व्यक्ती जे काय आलेले आहेत ते मोठे म्हणते आपल्या पोरांना दारू, फक्त दारू द्यायची. संध्याकाळी ते एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये एक माणूस जातो आणि त्या नगरसेवक सांगतो अरे आमच्याकडे काम आहे, असं गटर मारली तर तो खिशातून एक क्वार्टर काढतो, अशी
आणि त्याला देतो. तो लगेच बोलतो, अरे काम मी राहू द्या, हे झालं आमचं काम झालं. म्हणजे ही परिस्थिती ह्या ठिकाणची आहे. फक्त दारू आपल्या इकडच्या लोकांना दारूचं व्यसन लावा. आणि मला तुम्हाला सांगतो, मी होतो नव्हतो पण आमचं ऑफिस या ठिकाणी होतं का नाही? हे लोक नगरसेवक होते, यांचं ऑफिस कुठे होतं संजय नगर मध्ये? कुठेच नव्हतं. एक ऑफिस नाही खोडलं. त्या दोन्ही भावांनी एवढं बोलतात ना जोर जोरात, तर त्यांना सांगा तुमच्या संजय नगर मध्ये तुम्ही बोलता आम्ही निवडून आलो, एक ऑफिस दाखवा तुमचं, जिथे माझी बहीण, जिथे माझी माऊली येईल आणि सांगेल माझी ही तक्रार आहे. पण ज्यावेळेस आपण होतो मी संध्याकाळी रोज त्या साध्या ऑफिसच्या खाली बसलेलो असायचो. माता भगिनी जेव्हा जायची मी तेव्हा काय मोठे कुठे चालली, काय ताई कुठे चालली. ही परंपरा आपली, लोकांचं नातं, त्याचबरोबर माझ्या ज्या बहिणी आहेत दोन्ही, त्यांचं नातं घट्ट करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, चारी बटणं तुतारीवर दाबायचे. दाबणार का नाही दाबणार? आणि लक्षात ठेवा, तुमच्याकडे जो कोणी माणूस येईल, आमच्यातला असो किंवा बाहेरचा असो, जर एखाद्याने पण तुम्हाला एक मत मागितलं असेल तर तो गद्दार आहे असं समजा आणि तुम्ही चारी बटणं तुतारीवर दाबा. देव सर्वांना सारखं देतो, कोणी कमी घेतं, कोणी जास्ती घेतं. बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो का जे लोक तुझं ऑप्शन होऊन जाऊन दे, तुला विजयी भाव बोलले ते लोक, विजयी भाव. अशा प्रकारे जी लोक चोर भामटे येतील. एक बाई आता आजकाल फिरते साहेब आमच्या इकडे या वार्डामध्ये, तुम्हाला सांगू का, ती भाड्याने राहते, तिचं घर देखील नाहीये. अशा भाडकावून कशाला बोलवायचं आपण? जी भाड्याने राहतात ती लोक आम्हाला सांगतात, अरे उद्या जर तू आली जरी चुकीनी मुकीनी, तर तुला शोधायला जायचं कुठं? आणि तिचं उठसूट येते आणि साड्या वाटते, उठसूट येते आणि साड्या वाटते. असं वाटतं जसं का आमच्या घरात साड्या नाहीच आहेत. आमचे भाऊ आम्हाला भाऊबीज करतच नाही, आमचे नवरे आमच्यासाठी काय आणतच नाही. ही येते, उठली का साडी वाटते, उठली का साडी वाटते. गुजरातला ह्या साड्या 100 आणि 50 रुपयाला भेटतात. त्या गुजरातवरून 50-50 रुपयाच्या साड्या आणून इथं वाटायचं काम त्यांचं आहे. मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे बहिणीनो, तुमचे नवरे, तुमचे भाऊ सक्षम आहेत तुम्हाला पोसायला. तुम्हाला बाहेरच्यांची गरज नाही. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला जेव्हा तो म्हणतो जा दिल्या घरी सुखी राहा, तेव्हा त्याला माहिती असतं तर हा जो माणूस ज्याच्या बरोबर हिची मी हात दिलेला आहे तो तेवढा सक्षम आहे. माझ्या बहिणीला पोसू शकतो, माझ्या बहिणीला नांदू शकतो. तिला एका साडीने कोण विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या समोरून हात दिलेले आहे मला, हे भावा, यावेळेस इथे कुठंच काही चालणार नाही. फक्त चालेल की सुधीर भगत आणि त्याच्या पॅनल बरोबर आलेल्या 2 महिला आणि माझ्या मोठ्या भावाची तुतारी. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये आता तुम्ही बघत असाल, होती नव्हती तेवढी मोठी सभा झाली तुमच्या जीवावरती. तुमच्या जीवावरती संजय नगरनी दाखवून दिलं तर सुधीर भगत स्टेजवरती दिसत नव्हता, महेंद्र कुंभलेकर स्टेजवरती दिसत नव्हता, पल्लवी जगताप स्टेजवरती दिसत नव्हती, गोटेताई स्टेजवरती दिसत नव्हती, तरी लोक कान लावून ऐकत होते. ही पहिल्यांदा अशी सभा झाली आहे. मला लक्षात येतं, पहिले क्रिकेटच्या मॅच व्हायच्या, आम्ही रेडिओवरती ऐकायचो कपिल देवनी स्कोर किती केला. अशा प्रकारे ही सभा झाली. होतो ना भविष्यात अशी सभा परत कधी होईल मला असं वाटत नाही. पण तुम्ही जे प्रेम दिलं, असंच 15 तारखेला सर्वांनी मिळून लवकरात लवकर जाऊन, तुमचं मत दुसरं कोणीतरी दाबत नाही ना, तुमचं मत चोरीला जात नाही ना, हे लक्षात घ्या. आणि 1000-2000 हे येतील आता विकायला. कितने वोट 2000, कितने वोट 1000. जसं साहेबांनी सांगितलं का हे 1000 रुपयाला आपण देतो आणि नंतर मग ते आपल्याला प्रश्न करतात. आता मला परवा एक बाई आली माझ्या ऑफिसला, मी तिला पटकन बोललो, काय का ताई काय चाललंय तुझं? नाही भाई आली तुम्हाला भेटायला. लोकांनी मला विचारलं साहेब तुम्ही असं कसं ओळखता, ही कुठून आली? अख्खा संजय नगर, अख्खा गावकरी हा मी पालथा घातलाय.
ही बाई कुठून आली आहे ना ते मी तुला आता सांगितलं. ती शिवगर्जनामधून मंदिरच्या खालून ती आली होती. ती सांगायला आली होती तर आमच्याकडून जी लाईन चालली ना त्यात आम्हाला कनेक्शन द्या. तुम्ही तिला बोललो तुझ्याकडे तर कनेक्शन दिलंय. नाही बोलतो त्याच्यात पाणी कमी येतं तर इथून द्या. तर माझा बाजूचा माणूस बोलतो तुम्हाला कसं माहित पडलं मी तिथून आली. तिला विचार कुठून आली. तू विचार. त्यांनी विचारलं माझ्या मुलीने तिला विचारलं ताई तुम्ही कुठून आला. बोलतो शिवगर्जना साहेबाला माहिती आहे शिव. एवढा अभ्यास केला मला प्रत्येक माणसाचं घर तो कुठे राहतो कुठल्या साईड या सर्व आपण केलेले आहेत. या प्रेमापोटी तुम्ही सर्व या ठिकाणी जमा झालात. मला 2 शब्द ऐकायला तुम्ही या ठिकाणी जमा झालात. पल्लवीताई आता आलेली आहे ती तुमच्याशी 2 शब्द बोलेल. दिव्या गोटेताई इकडे आहे तिलाही इच्छा आहे की तुमच्याशी रुबरू व्हायची. मी तिला आता माहिती देतो तर बोलते दादा एकटाच बोलतो. नमस्कार सर्वांना. मी दिव्या गोटे. मी काय इथे तुम्हाला खोटे आश्वासन द्यायला नाही आली आहे का भाषण ठोकायला नाही आली आहे. मी फक्त तुमच्या जवळ आज संधी मागायला आली आहे. जसं तुम्ही या तिघांवर विश्वास दाखवलाय तसा माझ्यावरही दाखवा. मी आज हे पहिलं पाऊल तुमच्याशी नातं जोडण्यासाठी टाकते आहे. तर असाच विश्वास दाखवा आणि येणाऱ्या 15 तारखेला आपल्या तुतारीवर बटन दाबून आमच्या चौघांनाही तुमचे नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत पाठवण्याची आम्हाला आशीर्वाद द्या. सर्वांना नमस्कार. तसं तर हनुमान मंदिरशी माझंही नातं वेगळं आहे कारण इकडचे सर्व पोरं हे माझे मित्र आहेत आणि मी गणपतीला 2-2 वाजता इथेही थांबलेलो. आम्ही एका घरात जेवण सुद्धा केलं. आम्ही जेवण एका घरात बोलवले. तर हे नातं आपलं जुनं आहे. आज सुधीर भाईंनी जसं सांगितलं की येथे मग बोलवतात खासच तर माझे. मग आता मला हेच सांगायचं की सुधीर भाईंनी जसं सांगितलं की लोक खोटे आश्वासन खोटी लालच दाखवून तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. आपण जागृत आहोत. हे लोक आपल्याला विकत घेऊ शकत नाही. हा परिसर जो आहे हा संघर्षातून निर्माण झालेला आहे. पाण्याच्या ज्या अडचणी होत्या खाली खाली जावं लागायचं सर्वांना. कुठून आपण कुठपर्यंत असेल की तुतारीमधनं हे 4 जण उभे आहेत तर असं विचारायची वेळ आली नसेल की कोण पल्लवी जगताप, कोण सुधीर भगत, कोण दिव्या गोटे. दिव्या नवीन होती पण गोटे माहिती होते सगळ्यांना. कोण महेंद्र कोमुर्लेकर. तर इतकंच लक्षात ठेवा ही तुमची लेकरं आहे. ही तुमच्या समोर वाढलेली आहेत. मला बऱ्याचदा आई बरोबर फिरताना या गल्ल्यांमधनं या सगळ्या मावशांनी बघितलंय. खरं तर मी ह्यांच्या जवळच लहानाची मोठी झाली आहे. बचत गटासाठी वरती येणं, महिलांच्या योजनांसाठी वरती येणं, कितींदा तर या पाण्याच्या मोर्चाला हंडे घेऊन माझ्या आई बरोबर गेलेल्या बायका आहेत. त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही काही नवीन नाही आहात. तुमचीच लेक आहे मी. आणि कितीही येऊ दे आपल्याला सारखं हे सांगितलं जातंय की आपल्याला लालच दाखवायला येतील, आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवतील, हे घ्या ते घ्या किंवा वाटप होईल. पण मी एक ह्या सगळ्यांना सांगते की ह्या सगळ्या कष्टकरी महिला आहेत, स्वाभिमानी आहेत. त्यांचा स्वाभिमान एका साडीला विकला जाणारा नाहीये. कारण की त्या कष्टातनं आपलं आयुष्य जगतायत, मेहनत करतायत. आम्ही दुपारी येतो तेव्हा कळतं मावशी कामाला गेलीये है ना. मावशी दुपारी आली कळतं मावशी घरी नाहीये कामाला गेलीये. तू संध्याकाळी येते संध्याकाळी भेटेल. हातावरचं पोट असलेल्या महिला आहेत. त्यामुळे हा स्वाभिमान इतका पण स्वस्त नाहीये की तो कोणी आल्याने एका रातोरात आपल्याला विकत घेईल. त्यामुळे तुम्ही हा जो आतापर्यंत पाण्यासाठी वगैरे संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचं चीज म्हणून आम्ही तुमच्याकडे संधी मागतोय. आता वरनं पाण्याचं काम खरंच सुरू झालंय. तुम्ही गावदेवीला बघू शकता पाण्याचे पाईपलाईन पडायला सुरुवात झाली आहे. जसा विश्वास तुम्ही यापूर्वी माझ्या आईवर, बाळाभाऊंच्या आईवरती, सुधीर दादावर दाखवलाय तसाच विश्वास तुम्ही आमच्यावरतीही दाखवा. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 15 तारखेला मतदान करून तो आम्हाला दाखवून द्या. मी नक्की सांगेन की कधीतरी तुम्ही एकदा तरी माझ्याकडे कुठल्या तरी छोट्या कामासाठी फोन मला केलाच असेल तर जो हात मी त्यावेळेला तुमच्यासाठी पुढे केला होता ते हात आता तुम्ही मजबूत करा. आणि नक्कीच 5 वर्षात तुम्हाला कधीही आम्ही कुठल्याही तक्रारीला जागा ठेवणार नाही. कारण की मी 24 तास तुमच्यातच असते. त्यामुळे महेंद्र दादा, सुधीर दादा बोलले की दिव्याताई आणि पल्लवी निघाल्या कारण की तुमच्यात राहणं. एक दिवस पण कोणाचा फोन आला नाही की असं वाटतं आपण कुठे चुकलोय का, आपल्याला लोक फोन का नाही करत आहेत. पण नशिबाने माझ्या आयुष्यात मागच्या 8 वर्षात असा एकही दिवस आला नाही की मला काम करायची संधी नाही मिळाली. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. आणि
15 तारखेला आपण जेव्हा मतदान करायला जाऊ तर आपल्या समोर अशा 2 ईव्हीएम मशीन असतील. एका ईव्हीएम मशीन मध्ये 3 तुतारी असतील. 1 आणि 2 अशा 2 ईव्हीएम असतील. पहिल्या पांढऱ्या रंगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर महेंद्रचं नाव असेल, कोमुर्लेकर महेंद्र वसंतराव. त्याच्या बाजूला तुतारीचं चिन्ह असेल, त्याच्या बाजूचं बटन तुम्हाला दाबायचंय, असा आवाज येणार. नंतर तिथनच खाली बोट घेत आला तर गुलाबी रंगा